नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। सध्या पिकांना दिलासा कधी मिळेल असा खानदेशपासून ते विदर्भापर्यंत आणि विदर्भापासून ते मराठवाड्याबरोबर दक्षिण महाराष्ट्राचा प्रश्न आहे। काही घाट माथ्यावरती तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय आणि पुढचं चित्र काय आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। भोकरदन जाफराबादच्या अनेक भागांचा समावेश फक्त बुरबुर पावसापर्यंत गेलाय आणि तिथे काही ठिकाणी हलक्या सरी देखील पडताना सध्या देखील जाफराबादचे मेसेज पडतायत। पण ॲक्युरेसी आणि ॲक्युरेसीच्या मध्ये हा वातावरणाचा कुठला परिणाम आहे हे देखील पाहूयात। आता सुपर एल्निनोच्या प्रभावामुळे होतंय असं वारंवार सांगितलं जातंय। खरं तर गणित जे आहे तुम्हाला मी मागे पण सांगितलंय, सर्व राज्यव्यापी पाऊस हा 25 जुलैपासून पुढे आहे। मग सध्या हा जो काही 15 जुलैपासून पडतोय या पावसाची प्रणाली दिवसागणिक 20% ते 10% 15% अशा प्रमाणे चालते। मग निव्वळच हा भाग वंचित राहील का, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। त्या 20 जुलैपासून आज अकोल्यामध्ये मोजक्या ठिकाणी, अमरावती मोजक्या ठिकाणी, त्याचबरोबर चंद्रपूर मोजक्या ठिकाणी, तर माहूरगड परिसरात तुरळक ठिकाणी चांगल्या सरी कोसळल्यात। नांदेडचा काही भाग बऱ्यापैकी घेतलाय, काही भाग अजूनही वंचित आहे। लातूर पर्यंत पाऊस काही 10 ते 5% भागापर्यंत पोहोचलाय। आता इथून पुढे ह्या लातूरची आणि ह्या विदर्भाच्या, मराठवाड्याच्या, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशच्या भागांची परिस्थिती कशी असेल। खरं तर ज्या भागांना पाऊस पडलाय आणि ज्या भागांच्या शेतकऱ्यांमध्ये चांगलं आनंदी वातावरण आहे, पण त्या पटीने जर आपण पाहिलं करपलेल्या पिकांकडे पाहू नाही अशी अवस्था ज्या भागांची झाली, यांना निव्वळ वंचित ठेवेल का? काळ आणि दिवसांदिवस उलटतात आणि जसा तसा जातोय, अशा परिस्थितीमुळे तुम्ही चिंतित आहात। आता इथे जवळपास मी तुम्हाला 22 तारखेपर्यंत दिलासा मिळेल आणि येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा दिलासा मोठा आहे। पण अजूनही अनेक पिकं आता शेवटच्या घटका मोजतायत, यांना ह्या वातावरणाचा काही परिणाम होईल का? तर उद्यापासून चित्र कसं राहील ह्याकडे बघूयात। उद्याच्या 20 जुलैला महाराष्ट्रामध्ये ऊन, काही भागांचं थोडं तापमान आहे। तापल्यामुळे ढगांची रेलचेल ही दुपारनंतर जास्त वाढू शकते। आज दुपारच्या 3 वाजेच्या नंतर वातावरण अनेक ठिकाणी फटकल्यासारखं वाटलं, थंड वारे आले, लगेच घाबरगुंडी शेतकऱ्यांचे उडले आहे। पण 20 जुलैपासून थोडी प्रणाली काही मोजक्या भागांची विकसित होते। 21 ते 22 तारखेपर्यंत 20 ते 21-22 अशा दरम्यानमध्ये वर्धा जिल्हा, कारंजा, लाड आणि यवतमाळला वारे थोडे थांबल्यामुळे या भागांना अजून वाढ होणार आहे। अकोला, अमरावती, हिंगणघाट आणि यवतमाळचा समावेश 20 जुलैच्या मध्यरात्री 11 वाजेपर्यंत बरा आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करायचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। त्यानंतर धुळ्याला आता उद्यापासून सुरुवात करतोय। धुळ्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस हा हलक्या आणि बुरबुर स्वरूपातच पडतोय। मॉडेलनुसार तो पाऊस मोठा दिसतोय। मॉडेलच्या हिशोबाने तर पावसाच्या पाण्याची जाडी गरमीच्या लेवलमुळे बनत नाहीये, पण या भागांमध्ये वाढ व्हायला सुद्धा आणखीन काही काळ घेईल। पण या भागांमध्ये रिमझिम पावसावरती भागून घ्यावं लागणार आहे। त्याचबरोबर अकोला, अमरावतीचं चित्र आता उद्यापासून ते 21 तारखेपर्यंत वारे, म्हणजे 2 दिवस वारे थोडे शांत असतील, दुपारपर्यंत जोराने वाहतील, पण रात्रीच्या वेळेला शांत झाल्यामुळे आणि बंगालच्या उपसागरातलं लो प्रेशर हळूहळू आता महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्यामुळे थोडं अकोल्याच्या आणि बुलढाण्याच्या पावसाच्या बाबतीत थोडी वाढ होताना देखील दिसते। त्याचनंतर छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोड पट्टे पाऊस मॉडेलवरती आहे, पण प्रत्यक्षात शेतावरती नाहीये अशी अवस्था असलेला भाग जर आज मॉडेलच्या लक्षणे वाढीकडे जर पाहिलं तर एक अचंबित करणारी गोष्ट आहे। इथे पाऊस उद्या सुद्धा मॉडेलनुसार दिसतोय। मग तो कसा राहील? मध्यम, सटकारे, बुरबुर, काही गावांना साधेल, काहींना तो सोडेल, अशी उद्याच्या 20 जुलैची देखील परिस्थिती आहे। पण नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा आणि मराठवाड्याच्या बरोबरच विदर्भाच्या वाशिम जिल्ह्याच्या उत्तरेकडील कारंजा, लाड, यवतमाळ, रिसोड ते अकोला, अमरावती, वर्धा, हिंगणघाट, त्याचबरोबर हिंगोलीचं चित्र उद्यापासून थोडं बदलताना मॉडेलनुसार स्पष्ट होतंय। त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र, बीड, लातूरचं चित्र उद्याही चांगल्या प्रकारे दिसत नाहीये। स्थानिक लेवलला आणि फटकाऱ्याच्या लेवलला पाऊस वाढेल। भोकरदनला आता तारखा लांब नाहीयेत, 20 किंवा 21 या दरम्यान ह्या भोकरदनच्या भागातल्या पावसाची थोडी वाढ अपेक्षापेक्षा बरी आहे। कारण दुसरं महत्त्वाचं नाहीये, 12 ते 1 वाजेपर्यंत, जवळपास 12 ते 1 वाजेपर्यंत वारे जोराने वाहतील
2:30 ते 3च्या पुढे वारे शांत होतील, त्यामुळे आणलेल्या बाष्पामधनं सटकारे बिटकारे वाढण्याची शक्यता आहे। आता सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। तुम्ही म्हणाल 100% महाराष्ट्र किंवा 80% महाराष्ट्र एका दिवसात घेणारी प्रणाली, खरं तर ही 25 पर्यंत नाहीये। ज्या 25 पासून ते 28 पर्यंत आपण विहिरीच्या पाण्याचा स्रोत सांगितलाय तो पाऊस मोठा याच कालखंडामध्ये आहे। मग सध्या जो पाऊस पडतो तो अनेक भागांना दिलासा देणारा ठरणार आहे आणि ह्याच भागांना हा दिलासा मिळत जाणार आहे। रोज नवीन भाग घेण्याची प्रणाली पाऊस करतोय। घनसावंगी पट्ट्यामध्ये कालपासून पावसाचा जोर उसरलाय, तो अनेक काही भागांकडे सरकलाय। म्हणजे परभणीच्या काही भागांमध्ये काल त्याने 18 जुलैला घेतलंय। तशाच प्रकारे हा दिवसेंदिवस आपला विभाग बदलून हा पाऊस आगमन करतोय। नंदुरबार शहाद्याला 21 तारीख शहादा, नंदुरबार आणि धुळ्याच्या कापडणे ते शिरपूर परिसराकडे बरे आहे। त्याचबरोबर एक तारखा कव्हर करून घेऊयात। 22 तारखेला नंदुरबार, धुळे पश्चिम भाग, मराठवाडा या भागामध्ये 22 तारखेला हलक्या ते रिमझिम पावसाचीच रेलचेल आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्याला स्थिर पाऊस 23 पासून होऊन जाईल। स्थिर पाऊस धुळे आणि नंदुरबार जिल्हा, आणि ह्या काळामध्ये 20-21 हलका ते मध्यम रोज 100-200 गावांच्या शेतकऱ्यांचं भलं होईल। त्यानंतर 24 पासून पावसामध्ये लक्षणीय वाढ आहे, ज्यामध्ये विहिरीचा पाण्याचा जो काही प्रश्न आहे जो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे तो अकोला अमरावती सर्वप्रथम 24 तारखेपासून रात्रीच्या वेळेपासून हे चित्र बदलेल। एक दिवस मागे होईल, 23ला येईल किंवा 25 येईल, पण कॉमन तारीख याच्यामध्ये 24 मानली जाणार आहे। अमरावती, अकोला, चंद्रपूर, वर्धा, वाशिम जिल्हा, नांदेड जिल्हा, त्यात हिंगोलीचा आणि बुलढाण्याचा समावेश आहे। यामध्ये 24 तारखेला विहिरीच्या पाण्याला स्रोत वाढेल अशा प्रकारच्या पावसाला पडण्याची सुरुवात या भागापासून पडते। मोठं कारण याच्यामध्ये काही नाही, बंगालच्या उपसागरातला जो काही पूर्वेकडनं येणारा पाऊस आहे तो या तारखेपासून सुरुवात करतोय। दुसरी महत्त्वाची गोष्ट, 25 जुलैला बुरहानपूरला जवळपास रेड अलर्टचा इशारा मॉडेलकडनं मिळतोय। हा पाऊस उत्तरेकडे सरकेल का, कारण की मुंबईचे वारे याला ढकलतील का, या पलीकडे ह्या पावसाचा विदर्भामध्ये जोर जास्त असणार आहे। ज्यामध्ये जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर ते जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नांदेड, लातूर याचा समावेश आहे। बीड जिल्ह्याचाही जवळपास उत्तरेकडील भागाचा लक्षणीय समावेश ह्या 25 तारखेला होऊ शकतो। यामध्ये जवळपास बीडच्या दक्षिण आणि पूर्व भागाचा जास्त समावेश आहे। उत्तर भाग, गेवराई पट्टा, अकोला, अमरावती हे देखील भाग याच्यामध्ये येतात। त्यामुळे 24 पासून सर्वदूर सारखा आहे, तोपर्यंत फक्त शेतकऱ्यांना दिलासा आहे। 26 तारखेला नांदेड, परभणी, जालना ते छत्रपती संभाजीनगरचा प्रश्न पाण्याचा 26 ते 27 दरम्यान मिटेल अशी परिस्थिती आहे। मग आता हा 15ला सुरू झालेला प्रवास जो आहे तो जवळपास येऊन ठेपतोय 22 पर्यंत, आणि प्रशासनाने दिलेल्या ज्या काही तारखा आहेत की 22 पासून सर्वदूर पडेल तो देखील पाऊस आपण पाहणारच आहोत। परिस्थिती याच्या अगोदर अनेक भागातल्या शेतकऱ्यांची आटोक्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये अनेक शेतकरी सुखावलाय, ते देखील आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकत नाहीये। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या 21-22 पर्यंत अजून बरेचसे चित्र पालटणार आहे, त्यामुळे अनेक जण पिकाकडे पाहून घाबरले जात आहेत। तर याच्यामध्ये थोडं का होईना इथे दिलासा मिळत जातोय, पण निव्वळ चॅनलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून अजून घाबरण्याचं काम नाहीये। आणि विषय आहे सुपर एल्निनोचा आणि दुष्काळाचा। 1 महिना अजूनही पूर्ण झालेला नाही। 22 जूनला पाऊस आगमन केलेला आहे आणि ह्या 22 जुलैला 1 महिना पूर्ण होते। पावसाळा पूर्ण 4 महिने आहे, अजून 3 महिने पावसाळा बाकी आहे। आणि विशेषतः या पावसाळ्याची पुढचे गणित, पुढचा अध्याय अजून परतीचा जो मेन मान्सून आहे, ज्यामध्ये अनेक भागातल्या पिकांचा किंवा शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाण्याचा प्रश्न सुटणारी परतीचा मान्सून जो जवळपास ह्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आगमन करतोय, तर या पावसाचं हे अजून गणित पाहायचं राहिले। त्यामुळे ठरवल्याप्रमाणे आणि दाखवल्याप्रमाणे आणखीन गोष्टी आहेत। दुसरा प्लस पॉईंट असा आहे, काही गोदापट्टे आहेत जे पर्जन्य छायेमध्ये आहे। सुपर एल्निनोचा जर खरंच भारताला किंवा महाराष्ट्राला परिणाम झाला असता तर एकही ढग पाहायला मिळाला नसता। ढग येतात, पडत नाही, याचं कारण ह्युमिडिटीची लेवल। आभाळ आलं की आपल्या भागांमध्ये गारवा निर्माण होतो
आणि त्या गारव्यामधनं बारीक बुरबुर एवढाच पाणी पडतो. पावसाला नेहमी गरमीची लेवल लागते. आभाळ धुरसर राहायला लागले आणि उष्णतेची लेवल कमी पडायली. त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये ह्या गरमीचे लेवल नसल्यामुळे पाऊस मोठा पडत नाहीये. पण तरी सुद्धा सटकारे बिटकारे हे 24 तारखेपर्यंत महाराष्ट्रात कायम राहणार आहेत. जोपास रिमझिम सटकारे बिटकारे अशी प्रणाली ही महाराष्ट्रात विकसित होईल. नेमकंच आता उद्याचा कुठला भाग हा पावसाच्या रडावरती घेऊ शकतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. ते देखील पाहूयात. उद्याची 20 जुलै मुंबई भिवंडी हे भाग तर सांगायची गरजच नाही. इथे पाऊस नेहमी असतो. उद्या वाढ होते. कारंजा लाड यवतमाळची वाऱ्याची गती दुपारा 4 वाजता थांबणार आहे. कारंजा लाड वाशिम अकोला यवतमाळ हिंगणघाट परिसर बुरहानपूरकडनं पाऊस असल्यामुळे थोडाफार भुसावळ जळगाव आणि चोपडा अमळनेर धुळ्याच्या पूर्वेकडील भागांचा येथे समावेश आहे. अचलपूर अमरावती हा भाग देखील उद्या पावसाच्या रडावरती येईल. नागपूर एरिया आहे. भंडारा शहर परिसर रोजच पाणी चांगला पडतोय हे देखील असेल. छत्रपती संभाजीनगरला आभाळ काळकुट्टा आभाळ आणि सटकारे वाऱ्याचा जोर जास्त असल्यामुळे जास्त मोठी व्याप्ती राहणार नाहीये. मनमाड ते श्रीरामपूर अकोले इथे देखील पावसाचे फटकारे वाढणार आहेत. बीड जिल्ह्याच्या बाबतीत बघूयात. धाराशिव सोलापूर बसव कल्याण मार्गे एक मोठी टफ एरिया बनेल. इथे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. परभणी जिल्ह्यात सुद्धा बसमत साईड नांदेड साईड पालमपूर्णा हिंगोली जालन्यातल्या मंठा घनसावंगी पट्ट्यात परतूर काही ठिकाणी जिंतूर पट्टा रिसोड काही ठिकाणी वारं जर जास्त असेल तर हा पाऊस बारीक बुरबुरीमध्ये रूपांतर होईल आणि आता मध्यम ते दमदार पावसाकडे जावं लागेल. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.